गेल्या आठवड्याभरापासून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत आहे। अनेक नदी, नाले, धरणे ओसंडून वाहताना दिसत आहेत। अशातच सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असणारे महत्त्वाचे असे धरण उजनी धरण हे चांगलेच भरलेले आहे। आज सकाळी 9 वाजता या धरणाने शून्य पातळी ओलांडलेली आहे। केवळ 54 दिवसात हे उजनी धरण मृत साठ्यातून जिवंत साठ्यात आलेलं दिसत आहे। 54 दिवसात या धरणामध्ये तब्बल 33 टीएमसी पाणी आलेलं आहे। त्याचप्रमाणे हा पाऊस जर असाच सुरू राहिला तर पुढील 5 दिवसात हे धरण 100% भरण्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यातील उजनी धरणामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून चांगलाच पाऊस चालू आहे। त्यामुळे या धरणातील पाणीसाठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे। त्यामुळे हा पाणीसाठा आता मायनसमधून प्लसमध्ये गेलेला दिसत आहे। शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे धरण अतिशय महत्त्वाचे आहे। धरणामध्ये पाणी साठल्याने शेतकऱ्यांना देखील चांगलाच आनंद झालेला आहे। आज सकाळी प्लसमध्ये आलेल्या उजनी धरणाची सायंकाळी 6 वाजताची अपडेट दिनांक 26/7/2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता पाणी पातळी 491.820 मीटर आहे। एकूण पाणीसाठा 69.38 टीएमसी आहे। टक्केवारी 10.67% आहे, तर दौंड विसर्ग 1,65,377 क्युसेकने उजनी धरणात मिसळतोय।